गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा पुण्यामध्ये तिसरा दिवस. आम्ही निघालो असंच फिरायला. तर आम्ही जाणार आहोत लाल महल बघायला, त्यानंतर शनिवार वाडा बघणार आहोत आणि नंतर जाणार आहे तुळशीबागेमध्ये शॉपिंग करण्यासाठी. तर आम्ही रस्त्याने चाललो होतो. सकाळची वेळ होती तर आम्हाला खूप भूक लागली होती. तर म्हटलं काहीतरी नाश्ता करूया. पहिले आम्ही म्हटलं लाल महल आपल्याला रस्त्यातच लागलेला आहे, तर पहिले लाल महल बघूया. तर हा आहे लाल महल. बाहेरून अशा पद्धतीने दिसतो आणि पलीकडच्या साईडने त्याचा दरवाजा आहे. तर हा आहे लाल महलचा एंट्री पॉईंट. इथे मोठ्या अक्षरामध्ये लाल महल असं नाव लिहिलेलं आहे आणि इथे सगळेजण फोटो वगैरे काढतात आणि त्याच्या बाजूलाच आपला एंट्री पॉईंट आहे, म्हणजेच दरवाजा आहे. हा आपला दरवाजा आहे लाल महलचा. इथून आम्ही मध्ये गेलो. इथे शिवाजी महाराज व जिजामाता शिवाजी महाराजांना तालीम देत होत्या, म्हणजे शिकवत होत्या. हा तो लाल महल आहे. तर बघा इथे छानपैकी शिवाजी महाराजांची व जिजामातांची मूर्ती आहे आणि बैलगाडा म्हणजेच नांगर ओढताना शिवाजी महाराजांचा इथं छोटासा पुतळा आहे व जिजामातांचा पुतळा आहे. तर अशा पद्धतीने भिंतीवर कलाकृती केलेली आहे. असं सुंदर असं कलाकृती दिसते आपल्याला लाल महलमध्ये. आणि इथं जिजामाता शिवाजी महाराज दोघांचाही स्टॅच्यू आहे. हा आहे लाल महलचा आतील दरवाजा. असं सुंदर असा हा लाल महल. इथे शिवचरित्र म्हणजे सर्व शिवाजी महाराजांचे फोटो लागलेले होते. नंतर आम्ही आलो लाल महलच्या बाहेर. आम्हाला एक शर्ट खरेदी करायचं होतं, तर आम्ही शर्टच्या दुकानामध्ये आलो आणि शर्ट एक खरेदी केलं. ते शर्ट आम्हाला आवडलं, लगेच आम्ही खरेदी केलं आणि इथून निघालो. त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करण्यासाठी. इथे आम्हाला लागलं एक विठ्ठल मंदिर. तर बघा बाजूलाच शनिवार वाडासुद्धा होता. तर आम्ही पहिले नाश्ता करणार. इथे एक शनी मंदिर आहे. लाल महल व शनिवार वाडा अगदी बाजूलाच आहे. तुम्ही कधी पुण्यामध्ये आलात, लाल महल बघितला तर तुम्हाला शनिवार वाडा अगदी जवळच आहे. शनिवार वाडासुद्धा आणि आणि लगेच बाजूला दगडूशेठ हलवाई गणपती आणि तुळशीबाग सुद्धा आहे. तर आम्ही घेतलं नाश्त्यासाठी अप्पे. त्यांनी 2 प्रकारच्या चटण्या दिल्या व आप्पे दिले. ठीक आहे, एवढा पण चालणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आम्ही घेतला इथे उत्तप्पा. टेस्ट करूया. त्यानंतर घेतला आम्ही उत्तप्पा. हा छान. आता आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही जाणार आहे हॉलवरती. नंतर आम्ही दुपारून शूट करणार आहोत शनिवार वाडा. तर हा आता आमचा दुपारचा टाईम आहे. आता आम्ही शनिवार वाड्याकडे जात आहे. आता 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही शनिवार वाड्याकडे जात आहोत शनिवार वाडा बघण्यासाठी. कारण दुपारी तर आमचा कार्यक्रम होता, त्यामुळे आम्ही सकाळी जाऊ शकलो नाही. नाश्ता केला व वापस हॉलवरती गेलो आणि आता आम्ही निघालो शनिवार वाडा बघण्यासाठी. तर बघा ही पूर्णपणे शनिवार वाड्याची भिंत आहे आणि इथून आपण एंट्री करणार आहोत, आतमध्ये जाणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आम्ही आतमध्ये आलेलो आहे शनिवार वाडा बघण्यासाठी. सगळे इथे बसलेले आहेत आणि आम्हाला झालं लेट. शनिवार वाडा बंद झाला. आता मग आम्ही रूमवरती जाणार आहोत आणि डायरेक्ट संध्याकाळी आपली तुळशीबागेची शूट घेणार आहोत.
तर आम्ही निघालो तुळशीबागेकडे. संध्याकाळची वेळ होती. तर बघा हा दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे हा सेट बनवण्यात आलेला आहे. हा अयोध्येच्या मंदिरासारखा हा सेट आहे. याला 30 ते 40 लाख रुपये खर्च आला असं आम्हाला माहिती मिळाली. तर बघा किती सुंदर हा बनतोय. अजून पूर्णपणे रेडी नाही आहे. तर हा तुळशीबागेकडे जो जाणारा रस्ता आहे आणि दगडूशेठ गणपतीचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूलाच हा सेट बनतोय आणि इथे मोठा गणपती बसवणार आहेत. तर अशा पद्धतीने तयारी चालू आहे आणि खूप छान प्रकारे हा सेट तयार होत आहे. तर आम्ही समोर गेलो, मूळचंदमधून आम्ही एक शर्ट खरेदी केलं. तर बघा आतमधून किती सुंदर हा सेट आहे. एवढं सुंदर आहे, खूप छान आहे. पूर्ण फर्निचरमध्ये बनलेला आहे हा सेट. तर आम्ही आलो आहे आता बघा तुळशीबागेमध्ये. तर हे अशा प्रकारे मार्केट आहे तुळशीबागेचं आणि असं सुंदरपैकी हे ज्वेलरी वगैरे आहे. तर आम्हाला आमच्या महालक्ष्मीसाठी ज्वेलरी खरेदी करायची होती आणि ती तुम्हाला आमच्या महालक्ष्मीला बघायला मिळेल की आम्ही कशा पद्धतीने ज्वेलरी खरेदी केलेली आहे. तर बघा एवढी छान छान ज्वेलरी होती, खूप सुंदर होती आणि रेटही रिजनेबल होते. तर अशा पद्धतीने आम्ही सगळं व्यवस्थित बघून घेतलं अगोदर, कारण आम्ही नवीन असल्यामुळे म्हटलं आपल्याला आणि महालक्ष्मीच्या मूर्त्या तर खूप सुंदर होत्या, खूप छान होत्या. बघा गणपतीची मूर्ती पण किती सुंदर आहे. तुम्ही तुळशीबागेत आल्यानंतर पुण्याला आल्यानंतर तुळशीबागेत नक्की या. तर आम्ही जाणार आहे आता घरी आणि तुम्ही नक्की या तुळशीबागेत आणि खरेदी करा. लय मोठं लिहिलं. तर आमच्या महालक्ष्मीला तुम्हाला बघायलाच मिळेल आम्ही काय काय खरेदी केलेलं आहे. तर बाय बाय. तुम्हाला आमचं ब्लॉग्स आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.